हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ते मी केलेलंच नाही. राजवीर आपली बाजू स्पष्ट करत जान्हवीला म्हणाला, लहान मुलांसारखं भांडायला लागता. जान्हवी अजूनही राजवीरवर रागावलेलीच होती. अच्छा जी, भुवया उंचावत राजवीर तिला रोखून पाहत म्हणाला, आणखी काय, बदला घ्यायलाच हवा असं थोडंच असतं. जान्हवी तोंड वाकडं करत म्हणाली, तुम्ही काही चूक केली म्हणून मी तसाच बदला घेईन असं थोडंच आहे. राजवीर हसत जान्हवीचा गाल हलकेच ओढत म्हणाला, मग मीही तुमचे गाल ओढू? जान्हवी लगेच म्हणाली, मी कुठे नाही म्हणतोय, पण मी तुमच्यासारखा गाल ओढत बसत नाही. राजवीर डोळे बारीक करत म्हणाला, तुम्ही फार वाईट आहात, मला तुमच्याशी बोलायचंच नाही. असं म्हणत जान्हवी दुसऱ्या बाजूला वळून झोपली. ठीक आहे, सॉरी, रागवू नका. जान्हवी रुसलेली पाहून राजवीर तिला मागून अलगद मिठी मारत म्हणाला, राजवीर सिंग ओबेरॉय सॉरी म्हणतोय. हो का? आणि त्यानंतर जान्हवी डोळे फिरवत म्हणाली, मग काय करू, दुसरा पर्यायच नाही आहे माझ्याकडे. आणि त्यानंतर राजवीर तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला, ठीक आहे, पुन्हा असं नाही करणार. जान्हवी त्याच्याकडे वळत म्हणाली, नाही करणार? असं म्हणत राजवीरने तिच्या कपाळावर किस केला. जान्हवी राजवीरकडे वळून त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली. मिस लवी म्हणते की तुम्ही तिच्या मुलाचे वडील आहात आणि तुम्हीच तिचं ॲबॉर्शन करवून घेतलंय. जान्हवी काळजीने विचारू लागली, बोलू दे तिला. राजवीर निर्विकारपणे म्हणाला, पण सगळ्यांना ते खरंच वाटत असेल ना? जान्हवीला त्याच्याबद्दल लोक काय विचार करत असतील याची खूप चिंता वाटत होती. आणि त्याचनंतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मला काहीही फरक पडत नाही. राजवीर ठामपणे म्हणाला, पण मला वाईट वाटतं जेव्हा कुणी तुमच्याबद्दल वाईट बोलतं. जान्हवी आपली भावना व्यक्त करत म्हणाली, लक्ष देऊ नका. आणि त्यानंतर राजवीर शांतपणे म्हणाला. जान्हवी त्याला घट्ट मिठी मारते. राजवीरही तिला आपल्या बाहुपाशात घेतो. दोघांनाही एकमेकांच्या मिठीत वेगळाच सुकून मिळत होता. कधी झोप लागली हे दोघांनाही कळलंच नाही. आणि त्यानंतर बाल्कनीचं दार उघडं होतं. सूर्यकिरण राजवीरच्या चेहऱ्यावर पडताच त्याची झोप मोडली. डोळे चोळत त्याने पाहिलं. जान्हवी त्याच्या छातीवर डोकं ठेवून गाढ झोपलेली होती. तो तिच्या केसांवरून हात फिरवत तिच्या केसांवर हलकसं चुंबन घेतो. राजवीर तिला अलगद उचलून उशीवर झोपवायला लागतो. पण जान्हवी त्याला घट्ट पकडते. मिस जान्हवी, सकाळ झाली आहे, आता उठा. तो तिचे केस कुरवाळत म्हणतो. पण जान्हवी काही उठत नाही. मिस जान्हवी, उठा. तो पुन्हा म्हणतो. काय आहे? आणि त्यानंतर जान्हवी आळस देत म्हणते, सकाळ झाली आहे. राजवीर म्हणतो. जान्हवी डोळे उघडते. राजवीर आपल्या बाजूला झोपलेला पाहून तिचे डोळे मोठेच होतात. आता ओरडायला सुरुवात करू नका. चुकून मी तुमच्या बाजूला झोपलो, राजवीर घाबरत म्हणतो. पण जान्हवी शांतपणे उठून बसते. तुम्हाला झोप लागली? ती सहजपणे विचारते. हो, लागली. इतक्यात अनकम्फर्टेबल जागेवर झोप येईल असं वाटलंच नव्हतं. तो थोडासा आश्चर्यचकित होत म्हणतो. अनकम्फर्टेबल म्हणजे काय? जान्हवी रागाने पाहत म्हणते. तुमचा मॅट्रेस खूप हार्ड आहे, त्यामुळे झोप येणार नाही असं वाटलं. राजवीर समजावत म्हणतो. मी रोज इथेच झोपते आणि मला छान झोप लागते. तुमच्याच मॅट्रेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. जान्हवी नाराजीने म्हणते. तसं काही नाही, मी तर पॅन्टमध्ये झोपलो होतो. औषधही घेतली नव्हती आणि आपण दोघांनी कॉफीही प्यायली होती. तो तिचा राग कमी करत म्हणतो. हो. आणि त्यानंतर जान्हवी केस कुरवाळत म्हणते. म्हणूनच राजवीर हसत म्हणतो. कुठे तुम्ही मला खोटं तर बोलत नाही ना?
जान्हवी संशयाने पाहते. मी खोटं का बोलेन? आणि खोटं बोलून मला मिळणार तरी काय? राजवीर म्हणतो. हो, तेही खरं आहे. जान्हवी मान हलवते. राजवीर उठून वॉशरूमकडे जातो. मी जान्हवी, तुमच्याकडे एक्स्ट्रा ब्रश आहे का? तो विचारतो आणि त्यावेळी ती बोलते की हो, देते. जान्हवी त्याला ब्रश देते. इलेक्ट्रिक नाही ना? राजवीर विचारतो. नाही, हातांनाही थोडा त्रास द्या, असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते आणि राजवीरसाठी कॉफी बनवायला किचनमध्ये जाते. घ्या आपली कॉफी. जान्हवी राजवीरसाठी कॉफी घेऊन येत म्हणाली. थँक्यू. राजवीरने कप हातात घेत हसत उत्तर दिलं. तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का? जान्हवीने सहज विचारलं. म्हणजे? राजवीरने भुवया उंचावत तिच्याकडे पाहिलं. म्हणजे काय म्हणजे? विचारते ना. ऑफिससाठी वेळ झाला आहे. तुम्ही नेहमी वेळेचे खूप पंक्च्युअल असता, म्हणूनच सांगितलं. उगाच लेट नको व्हायला. जान्हवी मुद्दाम विषय फिरवत बोलत होती. तू ऑफिसला येणार नाहीयेस का? राजवीरने डोळे वटारत विचारलं. येणार आहे, पण मी थेट घरूनच निघणार आहे. तुम्हाला तर आधी घरी जाऊन चेंज करून मग ऑफिसला जायचं आहे ना? जान्हवी घाईघाईत बोलली. हां, वेट. कुठेतरी असं तर नाही ना की? राजवीर संशयाने तिच्याकडे पाहू लागला. काय? जान्हवी थोडी घाबरून म्हणाली की आता मी घरी निघून जावं असंच सांगायचंय ना? राजवीरने भुवया उंचावत विचारलं. नाही, अजिबात नाही. जान्हवी पटकन म्हणाली. मी फक्त एवढंच म्हणत होते की तुम्ही उगाच लेट होऊ नये. कॉफी प्या आणि मग निघा, नाहीतर ऑफिससाठी उशीर होईल. काही हरकत नाही. मी ऑफिसला थोडा उशिरा गेलो तरी चालेल. शेवटी मीच बॉस आहे ना. मला कोण ओरडणार आहे? राजवीर कॉफीचा घोट घेत शांतपणे म्हणाला. असं नाही, तुम्हाला ही शिस्त पाळायला हवी. वेळेवर जायचंच असतं ऑफिसला. राजवीर इतकं रिलॅक्स पाहून जान्हवी थोडी वैतागून म्हणाली. मी तुला सांगतो, मी नेहमी वेळेवरच ऑफिसला जातो. तुझ्यासारखा दर दुसऱ्या दिवशी उशिरा नाही. आणि तरीही मला कोणी ओरडत नाही. राजवीर ठामपणे म्हणाला. अरे, तुम्ही लवकर निघा. दी येणार आहे. त्या येण्याआधीच तुम्ही गेलेलं बरं. आतापर्यंत बहाणे करत असलेली जान्हवी अखेर थेट कारण सांगून बसली. म्हणजे आता तू मला थेट निघून जायला सांगतेस? राजवीरने विचारलं. आणि त्यावेळी ती बोलते की हो, अगदी बरोबर. मी फ्रेश व्हायला जाते. तुम्ही कॉफी एन्जॉय करा. असं म्हणत जान्हवी वॉशरूमकडे निघून गेली. आणि त्यानंतर जान्हवी फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा राजवीर कोट घालून पूर्ण रेडी अवस्थेत बसलेला होता. खाणार का? तो निघून जाणारच आहे असं वाटूनही तिच्या मनात काहीतरी आलं आणि तिने विचारलं. हो, पण बाहेर? तू तयार हो, राजवीर म्हणाला. ठीक आहे, लगेच येते. तनू येणार होती आणि जान्हवीला अजिबात नको होतं की तिने राजवीरला इथे पाहावं, म्हणून तिने त्याच्या होला हो म्हटलं आणि वॉशरूममध्ये गेली. आय एम वेटिंग, तो म्हणाला. दोघंही ब्रेकफास्टसाठी बाहेर गेले. ब्रेकफास्ट झाल्यावर राजवीरने जान्हवीला तिच्या घरी सोडलं आणि स्वतः घरी जाऊन ऑफिससाठी तयार झाला. जान्हवी ऑफिसला पोहोचली, पण राजवीर अजून आलेला नव्हता. त्यामुळे संपूर्ण स्टाफमध्ये त्याच्याबद्दल कुजबूज सुरू होती. ऐकले का? सरांविरुद्ध FIR दाखल झाली आहे. पोलीस त्यांना ताब्यात घेणार म्हणे. कोर्टाकडून नोटीसही आली आहे. पण सर आहेत तरी कुठे? आता लगेच थोडी येणार आहेत. बाहेर पहा किती लोक धरण देत आहेत. सगळं शांत झाल्यावरच येतील ऑफिसला. आणि त्यानंतर मग आपल्यालाही सुट्टी द्यायला हवी होती. उगाच का बोलवले? संपूर्ण ऑफिसमध्ये कुजबूज सुरू होती. त्या सगळ्या गोष्टी जान्हवीच्या कानावरही पडत होत्या.
आणि त्यानंतर ते ऐकून तिला फार वाईट वाटत होतं. सर जर निरपराध असतील तर सगळ्यांना सांगत का नाहीत? हा विचार तिच्या मनात पुन्हा पुन्हा येत होता. ते सगळे त्यांच्यावर आरोप करत आहेत. सकाळपासून जान्हवी राजवीरबद्दल काहीही ना काही वाईट ऐकत होती. कुणी कुजबुजत होतं तर कुणी उघडपणे बोलत होतं. हे सगळं ऐकून तिला खूप वाईट वाटत होतं. पण ती ना कुणाला सांगू काही बोलू शकत होती ना कुणाला काही सांगू शकत होती. राजवीरबद्दल वाईट ऐकणं तिला अजिबात सहन होत नव्हतं. हळूहळू ती खूपच चिडचिडी झाली होती. लंच टाईम जवळ येत असतानाच ऑफिसमध्ये राजवीरची एंट्री झाली. तो येताच संपूर्ण स्टाफ लगेच आपल्या कामात गुंतून गेला. जे लोक आत्तापर्यंत कुजबूज करत होते ते सगळे एकदम शांत झाले. राजवीर येताच जान्हवी त्याच्या केबिनमध्ये गेली. सर आपल्यासाठी कॉफी आणू का? जान्हवीनं विचारलं. हो मिस जान्हवी, राजवीर शांतपणे म्हणाला. जान्हवी कॉफी घेऊन आली आणि ती त्याच्या टेबलवर ठेवत म्हणाली, आपण ठीक आहात ना? जान्हवीच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून राजवीरने विचारलं. काही नाही, ती टाळत म्हणाली. तुम्हाला काही बोलायचं आहे का? किंवा काही काम आहे? नक्की बोला. राजवीरला जाणवलं होतं की जान्हवी काहीतरी बोलू इच्छित आहे, पण ती संकोचते. सर मी आपल्याशी एक गोष्ट बोलू का? जान्हवी बोलायला लागली, पण शब्द कसे मांडावेत हे तिला कळतच नव्हतं. थोडा धीर एकवटून अडखळत्या आवाजात ती म्हणाली, बोला ना मी जान्हवी. तिची घबराट लक्षात घेऊन राजवीर अतिशय सौम्य आवाजात म्हणाला, जेणेकरून ती निर्धास्तपणे बोलू शकेल. आपल्याला असं वाटत नाही का की सध्या जे काही चाललंय ते चुकीचं आहे? राजवीरचा शांत आणि आपुलकीचा सूर पाहून जान्हवीनं धैर्य केलं आणि ती मनातली गोष्ट बोलून टाकली. काय चाललंय? राजवीर फाईल पाहत मुद्दाम विषय टाळत म्हणाला. खरं तर ऑफिसमध्ये काय चर्चा चालू आहे हे त्यालाही माहिती होतंच, पण त्याला त्यात रस नव्हता. सर आपण असं बोलताय जसं काही आपल्याला काहीच माहिती नाही. आपण सगळं जाणता ना मी काय म्हणते ते? त्याने दुर्लक्ष केल्याचं पाहून जान्हवी थोडी अस्वस्थ झाली आणि किंचित नाराज होत म्हणाली, मला माहिती नाही तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय? राजवीरने स्पष्ट नकार दिला. टीव्हीवर आणि सगळ्या न्यूज चॅनल्सवर जे चाललंय त्याबद्दलच मी बोलते. सगळीकडे आपल्याबद्दलच चर्चा आहे. जान्हवी म्हणाली. आपोआप थांबेल ते सगळं मी जान्हवी. काही दिवसांचीच गोष्ट आहे. तुम्ही एवढा विचार करू नका. राजवीर तिला शांत राहायला सांगत म्हणाला. आपल्याला बाहेरचे लोक काय बोलतात याचा फरक पडत नसेल, पण ऑफिसमधले लोक आपलेच कर्मचारी आहेत. ते आपल्याबद्दल चुकीचा विचार करत असे आहेत ते वाईट वाटत नसेल का? जान्हवीनं थेट प्रश्न विचारला. नाही, लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला काही फरक पडत नाही. आणि त्यानंतर राजवीरने ठामपणे उत्तर दिलं. जान्हवीला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती, पण मला फरक पडतो. ती थोडी चिडून म्हणाली. तुम्ही इतक्या का अस्वस्थ होताय मिस जान्हवी? तिच्या चेहऱ्यावरची काळजी राजवीरला स्पष्ट दिसत होती. आपण मला जे CCTV फुटेज दाखवलं ते बाकी सगळ्यांनाही दाखवा. सगळ्यांना कळू द्या की आपली काही चूक नाहीये. लोक आपल्याबद्दल गैरसमज करून वाईट बोलतात, ते मला अजिबात आवडत नाही. जान्हवी भावनाविवश होऊन म्हणाली. लोकांना जे वाटतं ते त्यांना वाटू द्या, त्याने काय फरक पडतो? राजवीर समजावत म्हणाला. हे सगळं त्याच्यासाठी नवीन नव्हतं. असं काही ना काही त्याच्या आयुष्यात नेहमीच घडत आलं होतं. तो कायमच बातम्यांमध्ये असायचा, त्यामुळे या सगळ्याचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नव्हता. पण जान्हवीसाठी हे सगळं अगदी नवीन होतं. तिला हे सहन होत नव्हतं.
तिला हे सगळं शक्य तितकं लवकर संपलेलं पाहायचं होतं. जर आपल्याला काहीच फरक पडत नसेल तर मला इथे कामच करायचं नाही. डोळ्यात पाणी येतं, ती म्हणाली. हे काय बोलण्याची पद्धत आहे? हे ऐकताच राजवीर खुर्चीतून उभा राहिला आणि जान्हवीकडे पाहू लागला. जवळून जाताना जान्हवी म्हणाली, आता तुम्ही ठरवा, तुम्ही सगळ्यांना खरं सांगणार आहात की नाही? नाही तर काय? राजवीर थोडा आश्चर्यचकित होत विचारतो. नाही तर मी इथे काम करू शकत नाही. माझ्याने हे होणार नाही, जान्हवी स्पष्ट शब्दात म्हणाली. ही काय पद्धत झाली मी जान्हवी? इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर कुणी नोकरी सोडतं का? राजवीर तिला समजावत म्हणाला. तुम्हाला फरक पडत नसेल पण मला खूप वाईट वाटतं, जान्हवी उत्तर देते. पण तुम्हाला इतकं वाईट का वाटतंय हे मला समजत नाहीये, राजवीर थोड्या आश्चर्याने म्हणतो. एखाद्या चांगल्या माणसाला कोणी चुकीचं ठरवत असेल तर ते मला सहन होत नाही, जान्हवी भाऊकपणे म्हणते. ठीक आहे, मी लगेच मिस्टर मेहतांना सांगतो आणि CCTV फुटेज LED स्क्रीनवर दाखवतो. सगळे पाहतील आणि सत्य समोर येईल. आता खुश आहात? अजून काही हवं आहे का? असं म्हणत राजवीर तिच्या जवळ येऊन तिचे अश्रू पुसतो. नाही, अजून काही नाही. पण हो, हे फोटो पोलिसांनाही दाखवा, जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते. हो, तेही दाखवतो. अजून काही? राजवीर तिला मिठीत घेत म्हणतो. जान्हवीनेही त्याला घट्ट मिठी मारते. आणि हे सगळं धरणे बंद करा, मला ते अजिबात आवडत नाही, ती त्याच्या गळ्यात मिठी मारत म्हणते. ठीक आहे, मला फक्त 1 तास द्या, सगळं बंद करून टाकतो, राजवीर तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो. थँक्यू, जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आणि त्यानंतर आता जा आणि तुमचं काम नीट पूर्ण करा, राजवीर तिला स्वतःपासून दूर करत म्हणतो. हो जाते, असं म्हणत जान्हवी आपल्या डेस्ककडे जाते. राजवीर लगेच ऑफिसमध्ये लावलेल्या LED स्क्रीनवर CCTV फुटेज चालू करतो आणि त्यानंतर फुटेज पाहून सगळे कर्मचारी थक्क झाले होते. ही तर खूपच चालाक निघाली. सगळं काम माझ्याकडून करून घेतलं. हो ना, माझ्याकडून सुद्धा. मला तर बॉस सारखं ओरडत होती. 1 नंबरची खोटी आहे. आता तर ही थेट आत जाणार. सर तिला सोडणार नाहीत, योग्य शिक्षा होणारच. किती हुशारीने सगळ्यांना फसवलंय तिने. खरंच आपल्याला सगळ्यांना मूर्ख बनवलंय. बाहेर मीडियाला कसं गोळा करून बसली होती, जणू खरंच बळी आहे. पकडली गेल्यावर काय होईल याची भीतीही नाही तिला. अशा मुली इतर मुलींचं आयुष्यही खराब करतात. आणि त्यानंतर CCTV फुटेज पाहिल्यानंतर सगळ्या स्टाफला कळून चुकलं होतं की मिस लवी ही राजवीरची गर्लफ्रेंड नव्हती आणि तिने सगळ्यांना खोटं सांगितलं होतं. आता कोणीही राजवीरबद्दल वाईट बोलत नव्हतं. हे ऐकून जान्हवी खूप खुश झाली होती. सगळ्यांना समजलं होतं की राजवीर पूर्णपणे निर्दोष आहे. या सगळ्यात त्याची काहीही चूक नव्हती. त्यामुळे जान्हवी ही मनापासून आनंदी होती. राजवीरने पोलीस इन्स्पेक्टरला आपल्या केबिनमध्ये बोलावून CCTV फुटेज दाखवलं. ठोस पुराव्यांसह इन्स्पेक्टरने मिस लवीला अटक केली. न्यूज चॅनल्सना फुटेज दिलं नव्हतं, पण त्यांनाही सत्य समजलं होतं. राजवीर निर्दोष आहे आणि मिस लवी खोटी बोलत होती. त्यामुळे मीडियानेही राजवीरची बदनामी थांबवली होती. तरीसुद्धा मिस लवीबद्दलच्या चर्चा अजूनही चालू होत्या आणि बातम्यांमध्ये राजवीरच झळकत होता. गेल्या 2 दिवसात कामाकडे सगळ्यांचं लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे आज सगळा स्टाफ प्रलंबित काम पूर्ण करण्यात गुंतला होता. कारण कोणालाही राजवीरची ओरड खायची नव्हती आणि मिस लवीच्या प्रकरणाचा राग आपल्यावर निघू नये असं सगळ्यांना वाटत होतं. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते, तरीही जान्हवी अजून काम करत होती. राजवीरने घड्याळाकडे पाहिलं. आज वेळ खूप झाला आहे मिस जान्हवी, अजून विचारायला आली नाही? कुठे घरी तर गेली नसेल? आजकाल माझी परवानगीही आवश्यक समजत नाही. बहुतेक मी तिला जरा जास्तच मोकळीक दिली आहे, तो मनात म्हणाला.
त्याने CCTV तपासला. जान्हवी अजूनही ऑफिसमध्येच होती. मग राजवीरने तिला केबिनमध्ये बोलावलं. सर, तुम्ही बोलावलं? जान्हवी केबिनमध्ये येत विचारते. आणि त्यानंतर मी जान्हवी, वेळ कधीच संपली आहे. आज तुम्ही घरी जायची परवानगी घ्यायलाही आली नाही. राजवीर म्हणतो, हो, 3-4 दिवसाचं काम पेंडिंग होतं म्हणून ते पूर्ण करत होते. जान्हवी थकलेल्या चेहऱ्याने म्हणाली, काही हरकत नाही, उरलेलं काम उद्या करा. राजवीर म्हणतो, हो, मीही खूप थकले आहे. जान्हवी उत्तर देते. आणि त्यानंतर मी सुद्धा घरी जातोय, तुम्हाला घरी सोडू का? राजवीर विचारतो. आणि त्यावेळी ती बोलते की हो. जान्हवी पटकन होकार देते. दोघंही एकत्र घरी निघतात. राजवीर तिला तिच्या सोसायटीसमोर उतरवतो. बाय. जान्हवी गाडीचा दरवाजा उघडत म्हणते. बाय. राजवीरही म्हणतो, कॉफी पिणार का? बहाण्याने जान्हवी त्याला घरात येण्याचं आमंत्रण देते. हो. राजवीर क्षणाचाही विचार न करता म्हणतो. आणि त्याचनंतर दोघंही जान्हवीच्या घरी जातात. जान्हवी कॉफी बनवते आणि मग दोघं बाल्कनीत जाऊन बसतात. जान्हवी आणि राजवीर बाल्कनीत बसून कॉफी पित होते. आज मी खूप 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 आनंदी आहे. सगळं पुन्हा पूर्वीसारखं झालंय. सगळं ठीकठाक झालंय. जान्हवी आनंदाने राजवीरकडे पाहत म्हणाली. जान्हवीला इतकं खुश पाहून राजवीर हसतो. तुम्हीही ना मिस जान्हवी, छोट्या छोट्या गोष्टींवर इतक्या पटकन टेन्शन घेता आणि त्याच छोट्या छोट्या गोष्टींवर लगेच खुशही होता. असं म्हणत राजवीर प्रेमाने तिचा गाल ओढतो. हो ना, आयुष्य तर लहानच असतं, त्यामुळे नेहमी आनंदी राहायला हवं. जान्हवी राजवीरच्या डोळ्यात पाहत खूप प्रेमाने म्हणते. हो, आणि अशा छोट्या गोष्टींवर उदास होण्याचीही काही गरज नसते. राजवीर तिला समजावतो. मी उदास नव्हते. जान्हवी थोडीशी कुरकुर करत म्हणते. अच्छा. राजवीर भुवया उंचावत विचारतो. मी फक्त थोडीशी चिंतेत होते. राजवीरच्या त्या प्रतिक्रियेवर जान्हवी थोडीशी अडखळत सांगते. अगं, त्याचीही काहीच गरज नव्हती. राजवीर तिला डोळे वटारत म्हणतो. मी तुमच्या सारखी नाहीये, ज्याला काहीच फरक पडत नाही. जान्हवी टोमणं मारत म्हणते. फरक पडत नाही? कारण मी बाहेरच्या लोकांना एवढी परवानगीच देत नाही की त्यांनी मला त्रास द्यावा. राजवीर शांतपणे समजावतो. आणि त्यानंतर अच्छा जी, मी माणूस आहे. माझंही मन आहे, मला वाईट वाटतं. जान्हवी थोडी भावुक होत म्हणते. मी जान्हवी, तुम्हाला तर ज्या गोष्टींवर वाईट वाटायला नको त्यावर सुद्धा वाईट वाटत असतं. ते जरा सोडून द्या. राजवीर हसत म्हणतो. अच्छा जी, काहीही म्हणजे काहीही. जान्हवी डोळे बारीक करत त्याच्याकडे रोखून पाहते. आणि त्यानंतर आता एवढं लक्षात ठेवा की तुम्ही आता माझ्या ऑफिसमध्ये परमनंट आहात. राजवीर मुद्दाम सांगतो. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का बोलताय. जान्हवी म्हणते. का बोलतोय? जान्हवी काय म्हणू इच्छिते हे न समजल्याने राजवीर विचारतो. म्हणजे आता तुम्ही मला धमकावू शकता. मी तुला नोकरीवरून काढून टाकेन. असं जान्हवी त्याची नकल करत म्हणते. काहीही. मी असं का बोलेन? राजवीर लगेच उत्तर देतो. कारण तुम्हाला असं बोलायला आवडतं, जेणेकरून सगळे तुमच्यापासून घाबरतील आणि तुमचं ऐकतील. जान्हवी म्हणते. ही काय गोष्ट झाली? मिस जान्हवी, तुम्ही माझ्यासाठी काम करता तर माझ्या गोष्टी ऐकणारच ना? राजवीर थोड्या अधिकारात म्हणतो. आणि त्यानंतर आई, मिशाजींना माहेरी जाऊन किती दिवस झाले? त्या कधी येणार? अर्जुन आपल्या आई वीणाजींना विचारतो. अरे बेटा, लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली आहे ती. थोडे दिवस तर तिथे राहणारच ना? वीणाजी समजावतात. पण आई नक्की कधी येणार? अर्जुन अजूनही समाधान मानत नाही. तूच फोन करून का विचारत नाहीस? अर्जुन हट्ट करत असल्याचं पाहून वीणाजी म्हणतात. मी फोन केला होता, पण त्या घरीच नव्हत्या. अर्जुन तक्रारीच्या सुरात म्हणतो. बेटा, लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी गेल्यावर सगळे नातेवाईक बोलावतात. काही नाही, येईल ती. तू जास्त विचार करू नकोस. वीणाजी पुन्हा समजावतात. पण कधी? तेच तर मी विचारतोय.
अर्जुन खूपच अस्वस्थ झाला होता. तो सारखं तेच तेच विचारत होता. जशी ती फोन करेल तसं जाऊन तिला घेऊन ये बस, वीणाजी म्हणतात. असं थेट जाऊ, काहीही न सांगता? सरप्राईज द्यायला? अर्जुन आईला मनवत म्हणतो. त्याला फक्त एकदा हो ऐकायचं होतं, म्हणजे तो लगेच मिशाला आणायला निघू शकेल. तुला सरप्राईज द्यायच्या नादात कुठे तुलाच सरप्राईज मिळू नये, असं म्हणत वीणाजी हलकंसं हसत वीणाजी अर्जुनचा कान हलकेच ओढत त्याला म्हणाल्या, काय रे अर्जुन, आईला आईला असं का विचारतोयस? अर्जुन कान सोडून घेत म्हणाला, म्हणजे काय आई, मला सरप्राईज का मिळणार आहे? जर मिशा घरीच नसेल तर? वीणाजी त्याला समजावत म्हणतात. हे ऐकून अर्जुन थोडासा चिडत लहान मुलांसारखा हट्ट धरत म्हणाला, मागे पुढे तुम्ही सगळ्या आजीच्या सगळ्या गोष्टी ऐकता. कित्येक दिवसांपासून ती बहूला परत आणा असं म्हणते, पण मेषा तर कुणाचंच ऐकत नाही. वीणाजी शांतपणे म्हणाल्या, आम्ही सगळं ऐकतोय बेटा, पण आम्हाला तिच्या बाळाचाही विचार करावा लागतो ना. आम्ही बायकांनाही समजून घेतल्या तर कोण घेणार? आणि त्यानंतर पण अर्जुनच्या या सगळ्या बोलण्याचा वीणाजींवर काहीच परिणाम झाला नाही. अर्जुनने मिशाला 3-4 वेळा फोन केला होता, पण कधी ती घरी नसायची तर कधी तिच्या बहिणी फोन उचलायच्या. आधी मी मुद्दाम त्याची मिशाशी बोलणं होऊ देत नव्हत्या. तो वैतागून स्वतःशीच पुटपुटला, काय मिशाजी, असं कोण करतं? घरी जाताच मला विसरूनच गेलीस. मीच इथे वेड्यासारखा तुला आठवत बसलोय. तो बेडवर आडवा पडला आणि फक्त मिशाचाच विचार करत राहिला. राजवीर जान्हवीला बाय म्हणत घरी निघून गेला. घरी पोहोचल्यावर अंघोळ करून तो आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःशीच बोलू लागला, माहिती नाही मी जान्हवीमध्ये असं काय आहे की त्यांच्या जवळ बसलो की लगेच झोप लागते. काहीतरी वेगळं आहे त्यांच्यात बाकी लोकांपेक्षा. पण काय, जरा जास्तच वेडसर आहे. कदाचित थोडं कमी डोकं असेल. मग अशा मुलीशी माझं कसं जुळतंय? मला स्वतःवर शंका यायला लागली आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी अगदीच इलॉजिकल असतात. काहीच प्रॅक्टिकल नाही. कुठल्याही गोष्टीत लॉजिक नाही. तरीही मी शांतपणे ऐकून घेतो. उलट मला ते ऐकायला आवडतं. कुठे मी खरंच वेडा होत तर नाही ना? मला तर वाटतंय मी आधीच वेडा झालोय. अर्धा तर नक्कीच वेडा झालो आहे. मी जान्हवी माझ्यावर खूप इफेक्ट करते, पण एवढा का करते हे मला अजूनही कळत नाही. इकडे मिशाने जान्हवीला फोन केला. फोन वाजताच जान्हवी आनंदाने फोन उचलते आणि उत्साहात बोलायला लागते. काय चाललंय? तुझं लग्न कसं चाललंय? पण मिशा तिचं काहीच ऐकत नाही आणि तिला रागाने सुनावते, हे सगळं सोड, तू थोडे दिवस थांबू शकली नसतीस का? इतकी काय घाई होती पळून जाण्याची? आणि त्यावेळी जान्हवी तिला समजावत म्हणाली, हॅलो मॅडम, आधी तुझ्या साखरपुड्याच्या चक्रामध्ये माझी नोकरी गेली होती. हे तुला माहिती आहे का? आता कसं बसं नवीन काम मिळाले, तेही गेलं असतं. मग तू लग्नाच्या दिवशीच का निघून गेलीस? मिशाने विचारलं. मग काय करायचं? आधीच खूप दिवस झाले होते, जान्हवी उत्तर देते. मिशा म्हणाली, कार्तिक तुझ्यावर खूप रागावलेला होता. का? त्याला काय झालं? जान्हवी आश्चर्याने विचारते. तू त्याला सांगितलंच नाहीस ना की तू निघून जाणार आहेस? मिशा म्हणाली. थोडा विचार करून जान्हवी म्हणाली, नाही, कदाचित सांगितलं नसेल. मी फक्त आईलाच सांगितलं होतं. तुलाही तर नाही सांगितलं की मी जाणार आहे. म्हणूनच मला वाटलं की तो तुझ्यावर नाराज आहे. मिशा म्हणाली, असं काही नाही. हे काय रागवण्यासारखी गोष्ट आहे का? घाई होती म्हणून निघून गेले. मला माहिती होतं की तोही थांबणारच आहे. शिवाय तो विधी समारंभात खूप बिझी होता म्हणून सांगितलं नाही. जान्हवी स्वतःची बाजू मांडते. हो हो ठीक आहे, मिशा म्हणाली. तू सांग,
तुझं लग्न कसं चाललंय? जान्हवीनं विचारलं. आता मी पगफेऱ्यासाठी माहेरी आले, मिशा म्हणाली. आणि त्यानंतर मलाही यायचं होतं, जान्हवी उदास होत म्हणाली. मग ये ना, मला तुझ्याशी खूप बोलायचंय, बरंच काही सांगायचं आहे, मिशा आनंदाने म्हणाली. नाही येऊ शकत ग, जवळ असतं तर नक्की आले असते, एवढं लांब आहे, कसं येऊ, जान्हवी हळूहळू व्यक्त करत म्हणाली. आणि त्याच नंतर क्षणभर थांबून ती हसत म्हणाली. चल सोड दे, तू सांग, तुझी सुहागरात कशी होती? कुठली सुहागरात? मिशा उदास होत जान्हवीला म्हणाली. का, काय झालं? त्यानंतर जान्हवीनं काळजीनं विचारलं. तुला माहिती आहे ना, त्यांची दादीबुवा, त्यांनी मला इतकं घाबरवलं की पहाटे 4 वाजता उठायचंच आहे, नाहीतर मोठं काहीतरी होईल असं वाटलं. म्हणून मी त्यांना सांगितलं की मला झोप येते, मी झोपणार आहे. खरंच मला खूप झोप येत होती. आणि त्यानंतर मिशाने सगळी गोष्ट जान्हवीला सांगितली. म्हणजे तू सुहागरातीतच झोपून गेलीस? जान्हवी जवळजवळ ओरडतच म्हणाली. हो, झोपून गेले. इतक्या सगळ्या विधी रीतीनंतर मी अक्षरशः थकून गेले होते. आणि त्यानंतर मिशा शांतपणे म्हणाली. आणि जिजूंनी तुला झोपू दिलं? जान्हवीनं आश्चर्याने विचारलं. हो, त्याने झोपू दिलं, मिशा म्हणाली. जिजू ठीक आहेत ना? त्यांना काही प्रॉब्लेम तर नाही ना? जान्हवी मिशाची चेष्टा करत म्हणाली. जानू, काहीही बोलू नकोस, मिशाने तिला थोडंसं झिडकारत म्हटलं. सॉरी, पण खरंच सांग, तू त्या दिवशी झोपू कशी शकलीस? जान्हवीला अजूनही विश्वास बसत नव्हता. तुला कल्पनाच नाही, दादीबुवा किती रागात बोलल्या होत्या. जर मी सकाळी उठले नाही तर जिवंत ठेवणार नाहीत असंच वाटलं. मिशा घाबरलेली आठवण सांगत होती. असं काही होत नाही, तू उगाचच घाबरतेस, जान्हवी म्हणाली. जान्हवी तिला समजावत म्हणाली. तुला माहिती नाही म्हणून तू असं म्हणतेस. एकदा मी फक्त 2 मिनिटं उशिरा उठले होते तर त्यांनी आईजींना आणि काकींना टोमणे मारून हैराण करून सोडलं होतं, मिशाने गंभीरपणे सांगितलं. बरं, सुहागरात नाही झाली, पण दुसऱ्या दिवशी तरी काय झालं असेल असेल ना? जान्हवी उत्सुकतेने विचारत होती. नाही ग, काहीच नाही, मी पुन्हा झोपून गेले, मिशा हळू आवाजात म्हणाली. काय, पुन्हा झोपून गेलीस? तू असं सहज कसं म्हणू शकतेस? विचारे जिजू, जान्हवी मिशाची फिरकी घेत म्हणाली. माहिती आहे का, ते माझ्यावर खूप नाराज झाले आहेत. आणि त्याच नंतर मिशाने उदासपणे सांगितलं. होणारच ना, जान्हवी म्हणाली. तू त्यांची बाजू घेऊ नकोस, मी खरंच खूप थकले होते. जान्हवी अर्जुनची बाजू घेत असल्याचं पाहून मिशा थोडी चिडली. त्यांची बाजू नाही तर काय करायचं? एक रात्र जागू शकली नसतीस का? मी तुला आधीच सांगितलं होतं ना, इतक्या लवकर झोपायची सवय लावू नकोस, ती वाईट सवय आहे. आणि त्यानंतर जान्हवी तिला समजावत थोडं रागात म्हणाली. लवकर झोपणं ही काही वाईट सवय नसते, मिशा चिडून म्हणाली. आणि त्यानंतर असते ग, असते, जिजूंनाच विचार, जान्हवी खोल श्वास घेत म्हणाली. हो, ठीक आहे, उद्या तू उशिरा उठलीस आणि तुझी सासू तुला टोमणे मारेल ना, तेव्हा मी तुझे मजे घेईन, मिशा थोड्या रागात म्हणाली. असं काही होणार नाही, मी अशी सासू शोधेन जे स्वतः उशिरा उठते, मग आम्ही दोघीही उशिरा उठू, टेन्शनच नाही, जान्हवी अगदी बिनधास्तपणे म्हणाली. बरं, आता मी काय करू, मिशाने विचारलं. आणि त्यावेळी तू काय करू शकतेस? जिजूंशी फोनवर बोलणं झालं का? थोडा विचार करून जान्हवीने विचारलं. नाही, आता तर ते अजूनच नाराज झाले असतील. त्याने विचारलंही होतं की मी फोनवर बोलेन ना, आणि मी होकार दिला होता. आणि त्यावेळी
मेषा खूप उदास वाटत होती. मग त्यांनी फोनच केला नाही का? जान्हवीनं हळू आवाजात विचारलं. केला होता. 3-4 वेळा केला होता. मेषा म्हणाली. तिच्या आवाजात स्पष्ट उदासी होती. मग प्रॉब्लेम काय आहे? जान्हवीला नीट समजत नव्हतं. 1-2 वेळा मी घरीच नव्हते. भाभी मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या. रात्री तिथेच थांबायला सांगितलं, त्यामुळे बोलणं झालं नाही. आणि 1-2 वेळा मी घरी होते. पण इतके लोक आले होते की सगळ्यांनीच त्यांच्याशी बोललं. फक्त माझीच पाळी आली नाही. मेषाने सगळी अडचण सांगितली. म्हणजे ज्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांनी फोन केला त्यांच्याशीच बोलणं झालं नाही. जान्हवी म्हणाली. जान्हवी थोडी गंमत करत म्हणाली. जान्हवी, माझी चेष्टा करू नकोस. काही उपाय असेल तर सांग. मेषा थोडी चिडून म्हणाली. काय उपाय? त्यांना तूच फोन करून बोल. आता कोणी नकार देणार नाही. जान्हवीने साधा उपाय सुचवला. मग माझ्याकडे त्यांचा नंबरच नाही. मेषाने अडचण सांगितली. नंबर आधीच घ्यायला हवा होता ना. जान्हवी तिला हलकसं सुनावत म्हणाली. काय करू? खरंच नाहीये. मेषा उदास झाली. आणि त्यावेळी तू म्हणशील तर मी नंबर देऊ शकते. जान्हवी म्हणाली. आणि त्यानंतर तुझ्याकडे नंबर कसा आहे? मेषा आश्चर्याने विचारत होती. माझ्या फोनमध्ये आहे जिजूंचा नंबर. हवा असेल तर सांग. त्यानंतर जान्हवी डोळे फिरवत म्हणाली. तुझ्याकडे आहे आणि तू आत्तापर्यंत दिलाच नाहीस. मेषा तिला थोडी ओरडत म्हणाली. तू मला फोन केलास ते माझ्याशी गप्पा मारायला ना, जिजूंशी बोलायला नाही. जान्हवी हसत चेष्टा करत म्हणाली. हो, तुलाच फोन केला होता. पण आता दे ना प्लीज. ते आधीच माझ्यावर खूप नाराज आहेत. मेषा विनंती करत म्हणाली. ठीक आहे, देते. लिहून घे. जान्हवी म्हणाली. जान्हवी मेषाला अर्जुनचा नंबर देते. थँक्यू सो मच असं म्हणत अर्जुनचा नंबर मिळाल्यामुळे मेषा खूप खुश होते. जान्हवीचे आभार मानते. अगं, असं काही नाही. आता जिजूला फोन कर. जान्हवी तिला समजावत म्हणते. नाही, उद्या करण. आज खूप उशीर झाला आहे. मेषा नकार देत म्हणते. काय उशीर झाला आहे? तू काही लँडलाईनवर फोन करणार आहेस का? त्यांच्याकडे मोबाईल आहे, तेच उचलणार आहेत. गप्प बस आणि फोन कर. जान्हवी थोडी रागावत म्हणाली. ते झोपले असतील तर? मेषा शंका व्यक्त करत म्हणते. काय काहीही बोलतेस? आणि त्यानंतर तो तुझाच नवरा आहे. काय तो डिस्टर्ब होईल का? आणि सगळे तुझ्यासारखे नसतात. सूर्य मावळायच्या आधी झोपायला जाणारे जागेच असतील आणि झोपले असले तरी काही बिघडत नाही. मला नाही वाटत ते झोपले असतील. जान्हवी तिला समजावत थोड्या रागात बोलते. आता फोन करू का? मेषा अजूनही गोंधळतच विचारते. मला तर तसंच वाटते. जान्हवी डोळे वटारत म्हणते. बाय आणि थँक्यू असं म्हणत मेषा फोन ठेवते. हो बाय असं म्हणत जान्हवी ही फोन ठेवून आपल्या बेडवर आडवी होती. मेषा अर्जुनला फोन लावते. घरचा नंबर पाहताच अर्जुन पटकन फोन उचलतो. हॅलो. फोन उचलताच तो म्हणतो. हॅलो अर्जुनजी. इकडून मेषा त्याचा आवाज ऐकून म्हणते. ओ, तुम्हाला अजूनही आठवण आहे वाटते मेषाजी. अर्जुन टोमणा मारत बोलतो. तो बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याचा मूड खूप खराब होता. असं का बोलताय अर्जुनजी? मला किती कष्टाने जान्हवीकडून तुमचा नंबर मिळाला आहे. मेषा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. जसा नंबर मिळाला तसं फोन केलाय तुम्ही? अर्जुन पुन्हा टोमणा मारतो. हो ना, नंबर मिळताच लगेच फोन केला ना. मी आत्ताच घेतला आणि लगेच तुम्हाला फोन केला. मेषा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. पण अर्जुन तिचं काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मी इतक्या वेळा फोन केला, त्याचं काय? एकदाही माझ्याशी बोलता
बोलला नाहीत. तो तक्रार करत म्हणतो, मी खूप प्रयत्न केला पण कुणी मला फोनच दिला नाही. आता मी काय करू? मेषा आपली परिस्थिती सांगते, पण अर्जुन समजून घ्यायला तयार नव्हता. ते सगळं सोडा. तुम्ही म्हणालात 2-3 दिवसांसाठी जात आहे. आता तर जवळजवळ आठवडा झाला तरी अजून घरी आलेल्या नाहीत. अर्जुन नाराजीने म्हणतो. यायचं होतं, पण मग आई म्हणाली मंदिरात जायचं आहे त्यामुळे उशीर झालाय. शनिवारी जायचं ठरलं, नाहीतर मी आधीच आले असते. मेषा सगळी हकीकत सांगते. आणि त्यानंतर मग घरी कधी येणार? अर्जुन विचारतो. रविवारी. थोडा विचार करून मेषा उत्तर देते. मग रविवारी मी तुम्हाला घ्यायला येऊ? अर्जुन थोडासा निवांत होत विचारतो. हो कदाचित. मेषा खात्रीशीर नव्हती. अंदाजानेच बोलली होती. ठीक आहे मग रविवारी येतो. अर्जुन थोडा खुश होत म्हणतो. अर्जुन अजूनही माझ्यावर नाराज आहात का? मेषा विचारते. नाही मी कुठे नाराज आहे? अर्जुन म्हणतो. आणि त्याचनंतर सॉरी ना अर्जुनजी, मी मुद्दाम काहीच केलं नाही. मेषा माफी मागते. हो ठीक आहे. मी कुठे म्हणतोय की तुम्ही जाणून बुजून केले? अर्जुन म्हणतो. आता मी फोन केला तर तुम्ही उचलाल का? अर्जुन विचारतो. नाही राहू द्या, तुम्ही फोन करू नका. माझ्याकडे वेळ असेल तेव्हा मीच फोन करेन. मेषा थोड्या कडकपणे म्हणते. हो ठीक आहे, पण तुमच्याकडे कधी वेळ असतो? कधीतरी माझ्यासाठी वेळ असतो का? अर्जुन चिडून बोलतो. असं बोलू नका अर्जुनजी. तसं काही नाही. मेषा समजावते, पण तिला त्याच्या शब्दांचं वाईट वाटत होतं. तरीसुद्धा मला कळत नाही आज तुम्हाला वेळ कसा मिळाला. अर्जुन टोमणा मारतच राहतो. ठीक आहे, तुम्हाला बोलायचंच नसेल तर नका बोलू, असं म्हणत मेषा रागात फोन ठेवते. मिशाजी ऐका ना. अर्जुन इकडून बोलत राहतो, पण फोन आधीच ठेवलेला असतो. मी सॉरीही म्हटलं, आता काय करू? मी मुद्दाम काहीच केलं नाही. मलाही त्यांच्याशी बोलायचं होतं. माझी काय चूक आहे? त्यांना समजून घ्यायचंच नाहीये. नसेल समजायचं तर त्यांची मर्जी. मलाही त्यांच्याशी बोलायचं नाही. नाराज राहायचं असेल तर राहू देत, असं स्वतःशीच बोलत मिशा रडू लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती अर्जुनवर खूप नाराज होती. अर्जुन पुन्हा फोन लावतो, पण फोन लागतच नाही. कारण रागाच्या भरात मिशाने फोन नीट ठेवला नव्हता आणि त्यामुळे फोन कनेक्ट होत नव्हता. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.